हं. ओके. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पेअर ऑफ लिनियर इक्वेशन, टू व्हेरिएबल याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत, की याचं ग्राफिकली रिप्रेझेंटेशन कसं करायचं आहे. तर हा प्रश्न आहे आपल्यासमोर. तर इथे प्रश्न असा आहे, की लेट अस टेक द एक्झाम्पल गिव्हन. आता पहा या ठिकाणी एक्झाम्पल आहे, की अखिला गोज टू फेअर विथ 20 रेस. अखिला काय करते? ₹20 तिच्याजवळ आहेत आणि हे ₹20 घेऊन काय करते? जत्रेला जाते. अँड वॉन्ट टू हॅव अ राईड ऑन द जायंट व्हील. जायंट व्हील म्हणजे काय? जे आगाशी पाळणे असतात त्याच्यामध्ये काय करायचं, तिला एक राईड घ्यायचा आहे, तिला खेळायचं आहे. तर अशा सिच्युएशन मध्ये तिचं अल्जेब्रिकली आणि जिओमेट्रिकली दोन्ही पद्धतीने आपल्याला काय करायचं, त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दाखवायचं. तुम्हाला एक इक्वेशन आहे या ठिकाणी गिव्हन आहे. तर या ठिकाणी पहा एक इक्वेशन आहे. तर याचं मी काय करतो जनरली कन्व्हर्जन करून घेतो. कशा पद्धतीने कन्व्हर्जन होईल? हे जे 2 आहे ते भागाकारात आहे, ते इकडे जाऊन काय होईल? गुणाकारात होईल. म्हणजे या ठिकाणी काय येईल तुमचं एक्स असेल इथं. तर या ठिकाणी जर मला समजा या ठिकाणी हे अशा पद्धतीनं मिळालं. तर हे जे काही मायनसमध्ये आहे, इकडं प्लसमध्ये आहे, ते इकडे जाऊन काय होईल? मायनसमध्ये होईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय मिळेल, की x मायनस 2y अशा पद्धतीने सुद्धा आपण याला घेऊ शकतो. म्हणजे हे जे इक्वेशन आहे आपल्याजवळ त्याला आपण या पद्धतीने रिप्रेझेंट केलं. म्हणजे हे जे इक्वेशन 1 आहे, ते या पद्धतीने आपण इथे रिप्रेझेंट करतो. ओके. परत याच इक्वेशनला मी काय एक इक्वेशन झालं, दुसरं एक इक्वेशन आहे आपल्यापाशी गिव्हन. ते कसं आहे बघा 3x प्लस 4y 4y इज इक्वल टू काय आहे 20. तर या पद्धतीने पहा. तर हे 2 इक्वेशन आपल्याला गिव्हन आहेत. याचं अल्जेब्रिकली आणि जिओमेट्रिकली दोन्ही पद्धतीने आपल्याला एक्सप्रेशन द्यायचं आहे. लास्ट क्लासमध्ये आपण पाहिलं होतं, की कन्सिस्टंट काय असतं, इनकन्सिस्टंट काय असतं, या सगळ्या गोष्टी पाहिल्या होत्या. आता इथं येणारे 3 प्रश्न आहेत आपले. त्याला आपल्याला काय करायचंय, जिओमेट्रिकली आणि अल्जेब्रिक त्याचं एक्सप्रेशन पाहायचंय, कशा पद्धतीने त्याला एक्सप्रेस करता येतं पाहायचंय आणि हे झाल्यानंतर आपल्याला समजून जाईल, की इथं काय घडतंय नेमकं. आता मी डायरेक्टली काय करतो या ठिकाणी प्रत्येक इक्वेशनचे काय करायचे या ठिकाणी, की व्हॅल्यूज कशा पद्धतीने काढायचे ते पाहूया. ठीक आहे. मी काय करतो या ठिकाणी एक बॉक्स काढतो या ठिकाणी. त्या ठिकाणी आपण काय करूया त्याचे कोऑर्डिनेट्स फाइंड करूया आधी. कोऑर्डिनेट्स फाइंड करूया. तर या ठिकाणी पहा, पहिल्या इक्वेशनचे कोऑर्डिनेट्स फाइंड करूया. कोऑर्डिनेट्स फाइंड करत असताना आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज असते रे? सांगा बरं. कोऑर्डिनेट्स फाइंड करत असताना आपण काय करत असतो नेहमी, एकतर एक्स आणि वाय या 2 गोष्टीचा आता एक काढत असतो. तर y इज इक्वल टू आपल्याला इथे सुरुवातीला काढावं लागेल, की y या इक्वेशन मध्ये y काय यायला पाहिजे. तर y जर मी या ठिकाणी काढायचा प्रयत्न केला, तर मला सांगा या ठिकाणी y काय येईल? y इज इक्वल टू द x/2 हे करावं लागेल या ठिकाणी. म्हणजेच y इज इक्वल टू काय असेल? x/2 घ्यावं लागेल मला इथं. म्हणजे पहिल्या इक्वेशन मध्ये. आता या ठिकाणी जर मी समजा 0 पुट केला, एक्सच्या जागी 0 पुट केला, तर उत्तर काय येईल या ठिकाणी? 0च येणार आहे. मग परत पहा, जर एक्सच्या जागी जर मी 2 पुट केला, तर उत्तर काय येईल माझं? 1 येईल. कारण 2 डिव्हायडेड बाय 2 इट विल बी अ 1. म्हणजे हे पहिल्या इक्वेशनचे काय झाले? कोऑर्डिनेट्स झाले. 2 कोऑर्डिनेट्स काढले आपण. तर ह्या काय करायचं आपल्याला, याचे कोऑर्डिनेट्स काढल्यानंतर आपल्याला याचं ग्राफिकली रिप्रेझेंटेशन करून पाहायचं, की कशा पद्धतीनं ग्राफ येतो पहा. तर दुसऱ्या दुसरा जो इक्वेशन आहे त्याचं सुद्धा आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन म्हणजे त्याच्या आधी काय करूया, कोऑर्डिनेट्स काढून घेऊया. मग कोऑर्डिनेट्स निघाल्याच्या नंतर पहा काय होतं. या ठिकाणी पहा आता काय करूया, याचं घेऊया आणि इथं y घेऊया. आता y ची किंमत या ठिकाणी कशा पद्धतीने काढणार, या इक्वेशनला आपल्याला कशा पद्धतीने घ्यावं लागेल, की y जर याच्यामध्ये शोधायचं, y इज इक्वल टू काय काय होतं पहा, की या ठिकाणी मी काय करतो आधी 4y घेतो इकडं आणि इथं काय करतो 20 मायनस 3x घेतो. ओके करेक्ट आहे. म्हणजे हे जे 3x आहे x आहे इकडे जाऊन काय होतं मायनस मध्ये जातं करेक्ट. मग या ठिकाणी जर मला y ची व्हॅल्यू काढायची असेल, y ची व्हॅल्यू काढायची असेल तर मी काय करणार मग मला सांगा, की 20 मायनस 3x डिवाइड बाय 4 घेणार. म्हणजे इथं बघा. इथं काय करायला पाहिजे 20 मायनस x 3x करेक्ट डिवाइड बाय 4 घेणार मी. आता या ठिकाणी x च्या जागी जर समजा मी काय केलं 0 ठेवला, तर व्हॅल्यू काय ते पहा 5 येईल. ओके. करून पहा वाटल्यास या ठिकाणी. काय येते, की x आता इथं जर समजा मी काय केलं x च्या जागी इथं 20 मायनस 3 इंटू 5 घेतला समजा. काय घेतला? 5 नाही 0 घ्यायचा होता आपल्याला 0 घेतला. तर इथं काय होईल हे 0 होऊन जाईल. हे काय होईल? 0 होईल आणि हे उरेल काय मग इथं फक्त 20 म्हणजे 4 पंचे 20 म्हणजे आपल्यापाशी काय येईल 5 आन्सर येईल. आणि जर समजा या ठिकाणी 20 डिव्हायडेड बाय 3 ठेवलं x च्या जागी तुम्ही, तर उत्तर काय येईल तुमचं? तर उत्तर येईल तुमचं 0. 0 येईल. करेक्ट. कशा पद्धतीनं? जर आता या ठिकाणी समजा 20 आहे आणि इथं -20 डिव्हायडेड बाय 3 आहे.
डिवाइड बाय 4 आहे. तर हे काय होईल, हे जे वर आहे भागाकारात हे खाली जाऊन काय होईल, गुणाकारात जाईल. म्हणजे 20 मायनस 20 डिवाइड बाय 3 इंटू 4 इंटू 3 करेक्ट आहे. मग हे काय होईल, त्यात रक्कम 12 म्हणजे खाली 12 येईल आणि वर 0 येऊन जाईल. मग 0 ला जर तुम्ही 12 ने भागलं तर उत्तर काय येणार आहे, 0च येणार आहे. मग ह्या पद्धतीने आता परत तुम्ही 4 ठेवून पहा या x च्या जागी, तुमचं उत्तर काय येईल, 2 येईल. ओके, तुमचं उत्तर काय येईल, 2 येईल. तर आता पहा या ठिकाणी आपल्याला याचे कोऑर्डिनेट्स भेटलेले आहेत. इक्वेशन फर्स्टचे आणि इक्वेशन सेकंडचे कोऑर्डिनेट्स आपण काढलेले आहेत. तर याच्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, आता फक्त आपल्याला सोपं काम आहे आपला. आता या ठिकाणी आपल्याला फक्त रिप्रेझेंटेशन करायचं आहे. कशाचं रिप्रेझेंटेशन करायचं आहे, हे जे काही आपल्याला कोऑर्डिनेट्स मिळालेले आहे ते जॉमेट्रिकली रिप्रेझेंटेशन करून प्लॉट करून घेतो. या ग्राफला, या इक्वेशनला काय करतो, इथं प्लॉट करून घेतो. इथं काय आहे 0,0 तर 0,0 कुठं असेल, इथं असेल. करेक्ट आहे. मग दुसरं काय आहे 2,1 2,1 म्हणल्यानंतर एक्स ऍक्सिस वर कोण आहे, 2 आहे. तर इथं आहे 2 आणि इथं 1 आहे. म्हणजे याचा कुठं येईल पॉईंट, हा या ठिकाणी येईल. मग स्केल ना आपल्याला काय करायचं, हे दोन पॉईंट्स अशा पद्धतीने इथून जोडून घ्यायचे, अशा पद्धतीने स्ट्रेट लाईन काढून घ्यायची या ठिकाणी. ठीक आहे, स्ट्रेट लाईन काढून घ्यायची. मग या ठिकाणी आपल्याला हे मिळून जाईल अशा पद्धतीने इथं. मग दुसरं आता या ठिकाणी याचे पॉईंट्स काढून घेऊया आपण. इथं जर समजा तुम्ही काय 4 ठेवला होता तर उत्तर किती येत होतं तुमचं, 2 येत होतं. तर आता याचे काय करूया आपण, पॉईंट्स ठेवून घेऊया. तर काय येईल इथं 0,5 0,5 म्हणजे कुठं, इथं येईल पॉईंट तो इथं. करेक्ट. मग यानंतर काय होईल, याचं रिप्रेझेंटेशन पहा. आता 20 डिवायडेड बाय 3 तर या ठिकाणी उत्तर काय येईल, त्याचं पॉईंट मध्ये येईल, काहीतरी पॉईंट मध्ये. तर त्याच्या आधी आपण काय करूया, 2 चा आहे याला आपण ठेवून घेऊया. 4,2 किती येईल, कुठे येईल सांगा मला, 4,2 इथं पहा. इथं 2 आहे. तर या पद्धतीनं हा पॉईंट, तर हा पॉईंट कुठं रिप्रेझेंट होईल, ज्यावेळेस तुम्ही ह्याला जोडून घेता हे पॉईंट स्ट्रेट सरळ मध्ये, हा या पद्धतीने येईल कुठेतरी इथं 6 पॉईंट समथिंग काहीतरी येईल. मग या ठिकाणी पहा, हे जे दोन पॉईंट इथे इंटरसेक्ट होते, तर ह्या इंटरसेक्शनला काय म्हणू आपण, इंटरसेक्शन होतं. हे दोन पॉईंट काय होतात, इथं इंटरसेक्ट येऊन भेटतात. इथं काय आहे 4,2 आहे. म्हणजे 4,2 ला काय होतात, हे दोन इक्वेशन्स आहेत. आता पहा या ठिकाणी मी काय पहिलं काय केलं आपण, की या पद्धतीने इकडे एक ग्राफ, एक लाईन घेतली. ठीक आहे, या इक्वेशनला काय केलं, या इक्वेशनचा ग्राफ कुठं प्लॉट केला, या बाजूने केला. मग मी काय करतो, या ठिकाणी इथं लिहितो याचं इक्वेशन. पण याचा जो अंतर आहे तो कमी जास्त असल्यामुळे कळतंय तुम्हाला, या ठिकाणी काय होतंय, इंटरसेक्ट होतंय. तर ह्या दोन्ही इंटरसेक्ट झालं. आता बघा या ठिकाणी 3 कंडिशन्स असतात. आणि काय करायचं आपल्याला, आधी y ची किंमत काढावं लागेल. हे झालं इथपर्यंत, y ची किंमत काढावं लागेल. y ची किंमत कशी निघेल, y इज इक्वल टू काय येईल इथं, इथं 4 मायनस एक्स डिवाइड बाय 2 येईल इथं. कारण काय होईल पहा, की या ठिकाणी y इज इक्वल टू काय होईल, हे जे प्लस मध्ये मायनस मध्ये इकडे जाऊन प्लस मध्ये होईल, आणि हे जे x आहे ते इकडे जाऊन मायनस मध्ये जाईल, आणि हे जे गुणाकारात आहे ते इथे जाऊन काय भागाकारात होईल. ओके, करेक्ट आहे. म्हणजे हे y इज इक्वल टू काय होतं, की 4 मायनस एक्स डिवाइड बाय 2 हे याची व्हॅल्यू येतं. आणि x च्या ठिकाणी आता तुम्ही समजा 0 ठेवला तर तुमचं उत्तर काय येईल, या ठिकाणी पहा, कॅल्क्युलेशन करा. इथं उत्तर येईल तुमचं 2, आणि इथं x च्या जागी जर तुम्ही व्हॅल्यू ठेवलात 4 तर तुमचं उत्तर येईल या ठिकाणी 0. पहा, सेम पद्धत आहे इथं पण याचं सोल्युशन काढण्याची. म्हणजे सेकंड इक्वेशनचं आपल्याला काय करायचंय, कोऑर्डिनेट्स आधी काढून घ्यायचे, कोऑर्डिनेट्स. ठीक आहे. मग या ठिकाणी सेम पद्धत आहे. आता या ठिकाणी काय करता येईल तुम्हाला, पहा बरं कशा पद्धतीने काढाल तुम्ही. जर समजा इथं y काढायचं असेल तुम्हाला, तर या ठिकाणी y काढायचं असेल तर y कसा निघेल, या ठिकाणी पहा, हे जे 12 आहे, 12 मायनस काय येईल सांगा, 2x डिवाइड बाय काय येईल, 4 येईल. का, कारण हे जे y आहे त्याची व्हॅल्यू काढायची असेल तर आपल्याला हे मायनस म्हटलं काय होईल, इकडे प्लस मध्ये जाईल, आणि हे जे काही 2x आहे ते इकडे मायनस 2x होईल, आणि हे जे गुणाकारात आहे ते इकडे येऊन भागाकारात होईल. तर त्याला सिम्प्लिफाय कशा पद्धतीने केले मी, कळत नसेल तर सांगा, मी परत त्याला सिम्प्लिफाय करू शकतो आणखी चांगल्या पद्धतीने. ओके, तर हे या पद्धतीने याला सिम्प्लिफाय करू शकता. मग परत मी या ठिकाणी काय करतो, 12 मायनस 2x डिवाइड बाय 4 ही ठेवलं व्हॅल्यू. आता x घेऊया आपण आणि x ची व्हॅल्यू काढूया. ओके, x आता x च्या ठिकाणी जर समजा तुम्ही 0 घेतला तर तुमचं उत्तर काय येईल, 3 येईल. करेक्ट आहे. या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून पहा काय येतं. मग या ठिकाणी x च्या जागी जर तुम्ही 6 घेतला तर तुमचं उत्तर काय येईल, 0 येईल. तर आता याचा ग्राफ प्लॉट करून, इथं 0 आणि इथं y ऍक्सिस वर काय आहे, 2 आहे, म्हणजे इथं पॉईंट आला. ओके, हा पॉईंट कुठं आला, इथं आला. तर यानंतर पहा कुठं होईल, 0 2. मग 0 4 कुठं आहे पहा, 0 4 0 4. ओके,
हे झाले 2 पॉईंट मिळाले आपल्याला 0 2 0 4. मग यानंतर आपल्याला परत प्लॉट करावं लागेल आता. तर पहा या सिच्युएशन मध्ये काय 0 3 0 3. आता हे एक प्लॉट पॅरलल असतील तर ही एक सिच्युएशन बनते बघा. या ठिकाणी काय होते की ही एक सिच्युएशन वेगळी बनते. तर अशा सिच्युएशन का बनतात? कारण या ठिकाणी काय होतं की इक्वेशन ज्यावेळेस तुम्ही वेगवेगळे प्लॉट करतात तर या ठिकाणी काय होतं त्याचं सोल्युशन्स कसलंही मिळणार नाही तुम्हाला. नो सोल्युशन्स मिळेल. तर नो सोल्युशनच्या सिच्युएशन मध्ये काय होतं की दोन इक्वेशनचे जे ग्राफिकली रिप्रेझेंटेशन काय येतं ते पॅरलल येतं. आणि ज्यावेळेस तुमचं युनिक सोल्युशन असतं त्यावेळेस तुमचं काय येतं की तुम्हाला काय होतं असे इंटरसेक्ट होत असतात. दोन दोन इक्वेशनचे जे प्लॉट आहेत ते काय होतात इंटरसेक्ट होतात. म्हणजे इंटरसेक्ट ज्यावेळेस होईल त्यावेळेस काय होणार आहे की या सिच्युएशन मध्ये काय होणार आहे की तुमचे सोल्युशन्स जे असतील ते कसे असतील युनिक असतील. सोल्युशन्स कसे असतील युनिक असतील. म्हणजे याला काय म्हणणार तुम्ही कन्सिस्टंट. युनिक सोल्युशन असेल तर तुम्ही त्याला काय म्हणता कन्सिस्टंट इक्वेशन. आणि अशा इक्वेशन्सला काय म्हणतो आपण अशा इक्वेशन्सला काय म्हणू आपण हे आता पॅरलल आहेत. समजा दोन लाईन्स काय आहेत एकमेकांना पॅरलल आहेत. टू लाईन्स पॅरलल टू इच अदर. अशा वेळेस आपण काय म्हणू की हे जे दोन इक्वेशन आहेत ते इनकन्सिस्टंट आहेत. कसे आहेत इनकन्सिस्टंट आहेत. आणि काय होतं या ठिकाणी सोल्युशन्स किती मिळत आहेत नो सोल्युशन्स मिळते. आपण पाहिलं होतं कन्सिस्टंट आणि इनकन्सिस्टंट सोल्युशन्स कसे काढायचं हे पाहिलं होतं लास्ट क्लासमध्ये. तर त्याच्यामध्ये फक्त त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पाहतो या ठिकाणी. या ठिकाणी आता पहा 4,0 इथे कोऑर्डिनेट आहे. जर समजा एक्सच्या जागी 4 असला तर इथं काय असला असतं 0. तर या ठिकाणी पहा इथे एक प्लॉट झाला. हे 2 पॉईंट आले एकंदरीत आणि हे 2 पॉईंट आले. तर या पॉइंटला काय झालं की याच्यामध्ये काय झालं हे दोन्ही इक्वेशन्सचं काय आलं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पॅरलल आलं. त्याच्यामुळे बघा पॅरलल असेल तर इथे कसं असतं इनकन्सिस्टन्स असतं. ज्या वेळेस इक्वेशन्स येतात तुम्ही पाहता क्षणी सुद्धा कन्सिस्टंट इनकन्सिस्टंट सांगू शकता. कसं अल्जेब्रिकली पाहिलं आपण. पण ग्राफिकली ज्यावेळेस तुम्ही प्लॉट करता त्यावेळेस तुमचं हे उत्तर इनकन्सिस्टंट असतं. दोन इक्वेशन कसे असतात इनकन्सिस्टंट असतात ना त्यावेळेस तुमचं जे ग्राफिकली रिप्रेझेंटेशन असतं ते कसं येत असतं अशा पद्धतीने येतं. म्हणजे पॅरलल येतात ते. त्याचे लाईन्स कसे असतात दोन्ही एकमेकांना पॅरलल असतात. आणि जर तुमचं दोन्ही इक्वेशन तुमचे कसे असतील युनिक सोल्युशन असेल त्याचं युनिक सोल्युशन. मग युनिक सोल्युशनच्या वेळेस तुमचं कशा पद्धतीने येईल युनिक सोल्युशन असेल तर ह्याच्यातल्या दोन इक्वेशनच्या जे लाईन असतील ग्राफिकली रिप्रेझेंट केलेल्या त्या एकमेकांना कशा करतील इंटरसेक्ट करतील एकमेकांना. ठीक आहे. मग आता राहिला प्रश्न तुमचं मेनी सोल्युशन्स येतात. आपल्या इक्वेशन्स मध्ये दुसरा एक फॉर्म आहे कन्सिस्टंट मध्ये काय होत असतं की दोन इक्वेशन्सचे मेनी सोल्युशन्स येतात. आपण पाहिलं होतं ना लास्ट टाइमला कन्सिस्टंट मध्ये एक एक्झाम्पल त्याचे मेनी एक्झाम्पल्स येतात. तर तशा सिच्युएशन मध्ये कसं होतं पहा या ठिकाणी पहा जर समजा इथं y ची व्हॅल्यू काढली तर y ची व्हॅल्यू काय येईल इथं आता 9 - 2x डिवाइडेड बाय 3 येईल. आणि इथं y ची व्हॅल्यू काय येईल सांगा पहा याची y ची 18 - 4x डिवाइडेड बाय काय येईल 6 येईल. मग या ठिकाणी तुम्ही काय करा तसाच ग्राफ प्लॉट करून पहा आता या पद्धतीने सेम म्हणजे काय करणार तुम्ही एक्सच्या व्हॅल्यूज वेगवेगळ्या व्हॅल्यूज एक्सच्या तुम्ही काय करा पुट करून पहा. एक्सच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज काय करून पहा पुट करून पहा काय येतं आणि त्याचं रिप्रेझेंटेशन करून पहा ग्राफिकली. हे पहा आता इथं y ची व्हॅल्यू आता समजा इथं y पहिल्या इक्वेशनचं काढून घ्या. y इज इक्वल टू काय आहे 9 - 2x डिवाइडेड बाय काय आहे 3 आहे आणि इथे x ठेवून पहा. x च्या जागी जर समजा आपण 0 ठेवला इथं काय येईल 3 येईल. तर या ठिकाणी परत तुम्ही x च्या जागी जर 4.5 ठेवून पाहिला तर या ठिकाणी तुमचं उत्तर काय येईल समजा 0 आलं. ओके. या ठिकाणी पहा की परत दुसऱ्या इक्वेशनची y ची व्हॅल्यू काय येते सांगा. दुसऱ्या इक्वेशन मध्ये y ची व्हॅल्यू काय येते की या ठिकाणी ती व्हॅल्यू लिहून घेऊया. इथं y ची व्हॅल्यू काढा. y ची व्हॅल्यू काय येते की 18 - 4x डिवाइडेड बाय काय येते 6 येते. या ठिकाणी परत तुम्ही काय करा x इथं ह्या x ची व्हॅल्यू तुम्ही समजा 0 ठेवली तर इथं उत्तर काय येते 3 येते. आणि इथं x ची व्हॅल्यू जर समजा तुम्ही काय केलं 3 ठेवलं तर इथं उत्तर काय येईल 1 येईल. आता फक्त याला काय करायचं तुम्हाला पॉइंट्स काढून घ्यायचे. हे जे पॉइंट्स आहेत ते ग्राफिकली रिप्रेझेंट करून घ्यायचे. 3 कुठं आहे 0,3 0,3 इथं येईल. मी शाई चेंज करतो म्हणजे पहा प्लॉट कसा होतोय ग्राफ 0,3. मग दुसरा कोणता आहे 0 4.5 म्हणजे एक्स ऍक्सिस 4.5 आहे. कुठं आहे 4.5 इथं कुठं तरी येईल करेक्ट या ठिकाणी म्हणजे हे 0 आहे y.
एक्स ऍक्सिस काय 4.5 आहे, वाय कसा आहे 0 या ठिकाणी. इथं आला पॉइंट हा. त्यानंतरच आता या ग्राफमध्ये पहा, या ग्राफमध्ये 0, 3 आहे. म्हणजे इथं सुद्धा काय झालं, कोइन्साइड झाले. दोन्ही पॉइंट काय झाले, कोइन्साइड झाले. म्हणून काय म्हणतोय तुम्हाला, हे दोन्ही कोइन्साइड होतील. बघा आता इथं काय 3, 1 आहे. 3, 1 आहे. मग या ठिकाणी 3, 1 कुठं आहे बघा. तर 3 इथं 1 आहे. हे पहा इथं 3, 1. मग पहा आता याच्यावर ज्यावेळेस तुम्ही लाईन काढसाल, ही लाईन कन्स्ट्रक्ट करसाल, स्केल न करा, बरोबर करेक्ट स्केल न तुमची बरोबर लाईन येईल. या पद्धतीने पहा कसं होतंय रे, कोइन्साइड होईल हे पॉइंट. आता पहा या ठिकाणी कोइन्साइड होत आहेत ना, दोन्हीचे पॉइंट्स काय होतात, एकमेकांना कोइन्साइड होत आहेत ना. मग हे कोइन्साइड झाली, कोइन्साइड झाली. याचा अर्थ काय आहे, कोइन्साइड झाले याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी काय होतंय, दोन इक्वेशन्स कसे आहेत, कन्सिस्टंट आहेत. कन्सिस्टंट आहेत आणि याचे सोल्युशन्स कसे आहेत, मेनी सोल्युशन्स आहेत. मेनी सोल्युशन्स तुम्हाला मी सांगितलं होतं बघा, जर x प्लस वाय असेल इज इक्वल टू 10 असेल तर याचं उत्तर काय येतं, इथे x च्या जागी तुम्ही 9 पण लिहू शकता आणि y च्या जागी 1 लिहू शकता. किंवा मग पॉसिबिलिटी काय आहे, x च्या जागी समजा तुम्ही 1 लिहिलं तर 9 च्या जागी काय लिहू शकता, y च्या जागी काय लिहू शकता, 9 लिहू शकता. इथं तुम्ही 8 लिहिलं तर इथं तुम्हाला 2 लिहावं लागतं. समजतंय तुम्हाला, म्हणजे इथं मेनी सोल्युशन्स येतात ना. तर हे या टाइपचे असतात ग्राफिकली रिप्रेझेंटेशन असं. ते तिन्ही तुम्हाला समजलं असेल. मग या पद्धतीने आता पहा, याच्यामध्ये तुम्हाला दुसरा एक ग्राफिकली रिप्रेझेंटेशनच्या नंतर तुम्हाला काय केलेलं आहे पहा, की या ठिकाणी मी काय करतो, हे कट करतो आता इथला भाग. तुम्हाला हे समजलं असेल. तर तिन्ही इक्वेशन मध्ये काय समजलं तुम्हाला या ठिकाणी मला सांगा, की ज्या वेळेस इक्वेशन कोलाइड होतात पहा. जर समजा या ठिकाणी आता हे इक्वेशन आहे x मायनस 2y इज इक्वल टू 0. पहिले इक्वेशन आपलं काय काय होते, की 3x प्लस 4y इज इक्वल टू काय होतं 20. हे इक्वेशन आता होतं. तर या इक्वेशनचं काय आलं होतं, इथं काय केलं होतं आपण पहा, A1 बाय A2. इथं काय आहे, A1 बाय A2 म्हणजे इथं बघा, याला काय म्हणू, A1 म्हणू, याला A2 म्हणू, बरोबर आहे. इथं काय येतं, 1/3 येतं, राईट आहे. मग आता इथं जर B1 बाय B2 काढायचं असेल, B1 बाय B2 म्हणजे इथली व्हॅल्यू आणि इथली व्हॅल्यू पहा. इथं काय आहे, -2/4 आहे. ओके. आणि इथं C1 बाय C2 काढा आता. हे बघा, C1 ची व्हॅल्यू कुठं आहे इथं, आता इथं काही नाही, म्हणजे आता इथं 1 असणार आहे. मग या ठिकाणी पहा, या ठिकाणी तुम्ही काय करता, आता C1 बाय C2 म्हणजे हा जो आहे तो इकडे घेतला आपण, तर इथं काय येईल, C1 याला आपण काय म्हणू, 0. आता इथं काय येईल, 0 बाय -20. इथं बघा, हे काय येईल इथं, -20. ओके. आता हे कन्सिस्टंट आहे का इनकन्सिस्टंट आहे सांगा, फिजिकली रिप्रेझेंटेशन बाय होत आहेत. म्हणून अशा सिच्युएशनला आपण काय म्हणू, एक्झॅक्टली काय होतं, एक्झॅक्ट अल्जेब्रिकली भेटते. अल्जेब्रिकली वन सोल्युशन भेटते. ठीक आहे. रिप्रेझेंटेशन घेतो इथं, अल्जेब्रिकल रिप्रेझेंट म्हणजे एक्झॅक्टली वन सोल्युशन भेटतं इथं. मग दुसरं इक्वेशन आपण सॉल्व्ह केलं होतं. दुसरं इक्वेशन काय होतं आपल्यापाशी, 2x प्लस 3y मायनस 9 इज इक्वल टू 0. आणि त्या ठिकाणी त्याच्यात काय होतं, 4x प्लस 6y इज मायनस 18 इज इक्वल टू 0. या ठिकाणी काय आहे तर सांगा, A1 इथं काय आहे 2/4, A1 बाय A2 2/4, इथं काय 3/6 आहे. मग इथं मी 3/6 लिहितो. इथं C1 बाय C2 -9 बाय -18 आहे, -9 बाय -18 आहे. इथं सांगा, इथं कसं आहे, A1 बाय A2 इज इक्वल टू B1 बाय B2 इज इक्वल टू C1 बाय C2. सगळे एकमेकांना कसे आहेत, इक्वल आहेत. म्हणजे हे कसं आहे इक्वेशन, ग्राफिकली रिप्रेझेंटेशन काय असं, कन्सिस्टंट. कन्सिस्टंट आहे ना, कन्सिस्टंट आहे ना. मग हे कन्सिस्टंट झालं म्हणजे सर्व एकमेकांना काय होतात, इक्वल येत आहेत रेशो. मग हे कसं आहे, इन्फानाइट सोल्युशन आहे त्याचं, इन्फानाइट सोल्युशन्स आहेत. ते कसे आहेत, इन्फानाइट सोल्युशन्स आहेत. आणि तिसरा इक्वेशन x प्लस 2y मायनस 4 इज इक्वल टू 0. आणि या ठिकाणी पहा 2x प्लस 4y मायनस 12. हे पहा, तिसरं इक्वेशन पाहिलं होतं आपण, इज इक्वल टू 0. याच्यामध्ये A1 बाय A2 काय आहे बघा, इथं काय नाही म्हणजे 1 आहे, 1/2 आलं इथं. इथं काय आहे, हे 2/4 येईल इथं बघा, या ठिकाणी 2/4 या ठिकाणी घेतला मी. इथं काय आहे, -4 बाय -12 करा. या ठिकाणी काय होतं, या ठिकाणी बघा A1 बाय A2 इज इक्वल टू B1 बाय B2 होतं. परंतु या ठिकाणी हे इक्वल होत नाही C1 बाय C2 ला. पहा, हे पहा, इथं काय होतं, बे बे बेदुनी 4 म्हणजे 1/1 इक्वल झालं. परंतु हे काय होतं, 4 1 4 4 त्रिकम 12 म्हणजे 1/3 येतं, म्हणजे हे इक्वल होत नाही यांना. मग अशा सिच्युएशन मध्ये आपण काय म्हणू,
की हे काय आहेत इनकन्सिस्टंट आहेत. इनकन्सिस्टंट आहेत. कळतंय का? हे काय आहेत इनकन्सिस्टंट आहेत. म्हणून या ठिकाणी आपण काय म्हणतो नो सोल्युशन्स. नो सोल्युशन्स. आणि याचं ग्राफिकली रिप्रेझेंटेशन कसं येतं? की हे काय होतात एकमेकांना पॅरलल येत असतात लाईन. कशा येत असतात एकमेकांना? पॅरलल येत असतात ग्राफिकली रिप्रेझेंटेशन. आणि हे काय होत असतात एकमेकांना कोइन्साइड होत असतात एकमेकांना. काय होतात? कोइन्साइड होतात. एकमेकावरच येतात लाईन. म्हणजे प्रत्येक पॉइंट काय होतं एकमेकांना कोइन्साइड होतो. आणि इथं काय होतं? इथं काय होतं? की हे जे आहे ते एकमेकांना इंटरसेक्ट होतात. इंटरसेक्ट होत असतात. आय होप यू अंडरस्टँड.